हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 7th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 22ला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? ट्रान्सपरंट, ऑपॅक्यू, ट्रान्सक्युलंट, ट्रान्सल्युसेंट मटेरियल्स और ऑब्जेक्ट्स. ओके, तर बघा आपण आता शिकणार आहोत. तर आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. टेक ॲन एम्प्टी बॅडमिंटन शटल, cylindrical box, remove its cap on one side and place a thin white paper in its place. Make a small one and at the center of the other cap. Light a candle and hold the box in such a way that the flame of the candle is in the front of the hole. तर काय म्हटले त्यांनी की टेक अ एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स घ्यायला लावला त्यांनी आणि त्याची कॅप काय करायची आपल्याला, रिमूव्ह इट्स कॅप ॲट वन साईड, एका बाजूने कॅप रिमूव्ह करायची आहे. प्लेस अ थिन व्हाईट पेपर इन इट्स प्लेस. ओके, एक थिन व्हाईट पेपर त्याच्यावर टाकायचा आहे आणि त्याला एक काय करायचं आहे, सेंटरला एक स्मॉल होल करायचं आहे. ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. ओके, आणि मग आपल्याला ते काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे. नाव यू विल सी an upside down or inverted image of the flame on thin paper at the other end. ओके, मग तुम्ही बघू शकता की तुम्ही जर त्या होलमधून जर इमेज बघितली तर तुम्हाला काय दिसणार आहे, तर ते तुम्हाला ऑब्झर्व करायला लावलेलं आहे. तर त्यांनी बघा काय दिलं, इन्व्हर्टेड इमेज इन पिन होल कॅमेरा. ओके, तर इथे त्यांनी थोडक्यात तुम्हाला काय केली, डायग्राम दाखवलेली आहे. जसं तुम्ही बघणार आहात तशी तुम्हाला डायग्राम काय दिसणार आहे, उलटे दिसणार आहे. तर तुम्ही आता खालीचं बघितलं तर 3 पिक्चर्स दिसत आहे तुम्हाला, 1, 2 आणि 3. तर काय दिसतंय पिक्चरमध्ये तुम्हाला, तर बघा, इन द अबव पिक्चर फ्रॉम द फर्स्ट विंडो वी कॅन सी क्लिअर आउटसाईड. आपण बाहेरचं कसं, आउटसाईडचं कसं बघू शकतो, क्लिअर बघू शकतो. फ्रॉम द सेकंड व्ह्यू आउटसाईड व्ह्यू इज नॉट क्लिअर. आता सेकंड व्ह्यूमध्ये आपण नाही बघू शकत आणि थर्ड विंडोमध्ये तर आपण बघूच शकत नाही. See anything outside. You notice the differences from looking through the windows in the picture. What causes the difference? तर बघा, तुम्ही नोटीस केला असेल की काय डिफरन्स आहे यांच्यामध्ये, की आपण एकामध्ये क्लिअर बघू शकतो, दुसऱ्यामध्ये क्लिअर नाही बघू शकत आणि तिसऱ्यामध्ये काहीच बघू शकत नाही. तर यामध्ये काय झालेलं असेल बरं, तर काय झालेलं असेल इथे, तर इथे क्लिअर दिसतंय आपल्याला आणि इथे नाही दिसत आहे. इथे माझ्या मते इथे धुकासारखं थोडीशी आलेलं असणार आहे इथे विंडोवर, त्यामुळे ते आपल्याला क्लिअर नाही दिसत आहे. आणि इथे तर पूर्ण आपण लावून घेतलेली विंडो आणि त्यामुळे काहीच दिसत नाही आपल्याला. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन वी मे ऑर मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साईड थ्रू इट. ओके, द नेचर ऑफ विंडो पेन, आपण विंडो पेनच्या नेचरवरून आपण बघू शकतो किंवा नाही बघू शकत ऑब्जेक्ट जे बाहेर आहेत ते. तर इन द फर्स्ट विंडो वी कॅन सी क्लिअरली, इन द सेकंड विंडो वी कॅन सी पार्शियली, इन द थर्ड विंडो वी कॅन नॉट सी अदर साईड. ओके, तर ट्रान्सपरंट मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. तर बघा, त्यांनी वेगवेगळे विंडोचे म्हणजे वेगवेगळे टाईप आहेत विंडोचे. तिथे एक क्लिअर विंडो दिसत होती आपल्याला, एक थोडीशी ब्लर विंडो होती आणि एक पूर्ण पॅक विंडो होती. तर मग त्यांनी सांगितलं की मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. मग ही जी पहिली होती ती ट्रान्सपरंट होती, त्यामुळे आपण क्लिअरली बघू शकलो. त्यानंतर एक्झाम्पल बघितलं तर इन द फर्स्ट विंडो वी कॅन सी ऑन द अदर साईड ऑफ द विंडो लाईट इज पासिंग थ्रू द ग्लास विंडो पेन, सो इट इज ट्रान्सपरंट. आपण पहिल्या विंडोमध्ये बघितलं तर काय बघितलं की लाईट इज पासिंग थ्रू द ग्लास, विंडो पेन इज ट्रान्सपरंट. त्यानंतर ट्रान्सल्युसेंट. ओके, त्यामध्ये बघितलं तर मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज सेड टू बी ट्रान्सक्लंट. त्यानंतर एक्झाम्पल घेतलं आपण इन सेकंड विंडो, पुढची विंडोचं घेतलं. वी कॅन नॉट सी क्लिअरली बट कॅन सी पार्शियली. आपण बघू शकत नाही क्लिअरली पण पार्शियली बघू शकतो. लाईट कॅन पास थ्रू द विंडो पेन पार्शियली, सो इट इज ट्रान्सल्युसेंट. ओके, ऑपॅक्यू, द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस नॉट पास इज सेड टू बी ऑपॅक्यू. म्हणजे त्यांनी सांगितलं की या विंडोचा जो टाईप आहे याला काय म्हणतात, ऑपॅक्यू म्हणतात. आपण मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इट इज सेड टू बी ऑपॅक्यू. आणि थर्ड जे आहे तर ते आहे कॅन नॉट सी द अदर साईड ऑफ द विंडो अँड लाईट इज नॉट पासिंग थ्रू द विंडो पेन, सो इट इज ऑपॅक्यू. ओके, सो लेट्स प्रॅक्टिसमध्ये बघूया.
आता आपल्याला इथे क्लासिफाय करायचे ऑब्जेक्ट्स, ट्रान्सपरंट कोणते, ऑपेक कोणते आणि ट्रान्सल्युसेंट कोणते. ओके, सो पीस ऑफ ग्लास. आता इथे आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, ते आपल्याला ओळखायचे की ट्रान्सपरंट कोणते, ओपॅक कोणते, ट्रान्सल्युसेंट कोणते. ओके, तर बघा पीस ऑफ ग्लास काय आहे, तर बघा आपण आहे ना टिक मार्क करूया. जे ट्रान्सपरंट आहे ना त्यावर आपण रेडनी करूया. तर बघा आपण पहिले ट्रान्सपरंट बघूया. तर पीस ऑफ ग्लास काय आहे, ट्रान्सपरंट आहे. पेपर आपण आरपार दिसतं का पेपरमधून, तर नाही. कलर ग्लास काय आहे, कलर ग्लास आहे म्हणजे तो ट्रान्सपरंट नाही आहे. ऑइली पेपर काय आहे, ट्रान्सपरंट नाही आहे. व्हाईट प्लास्टिक, व्हाईट जो प्लास्टिक आहे ते ट्रान्सपरंट आहे का, तर हो, व्हाईट प्लास्टिकमधून आपल्याला दिसतं. प्लास्टिकचा पेपर घेतो आपण. टी केटलमधून दिसतं का आपल्याला, तर नाही. त्यानंतर नोटबुकमधून पण नाही दिसत. क्लोथमधून एकदम तुरळक दिसतं आपल्याला. वॉटरमधून पण बघू शकतो आपण. वुडन कपबोर्ड त्यामधून नाही बघू शकत. शीट ऑफ नोटबुक त्यामधून पण नाही. वॉटर बॉटल, तर हो, वॉटर बॉटलमधून पण बघू शकतो आपण. वॉलमधून बघू शकतो का, नाही. विंडो ऑफ युअर होम, तर आता विंडो आपण काचेची समजूया, तर हो, विंडोमधून पण दिसतं आपल्याला. ओके, त्यानंतर आता बघूया, आता आपण ऑपेक जे आहे त्यांना रेडने ब्ल्यूने टिक मार्क करूया. तर बघा पेपरमधून काहीच दिसत नाही आपल्याला. कलर ग्लासमधून थोडंसं दिसतं. ऑइली पेपरमधून पण ब्लर दिसतं आपल्याला. टी केटलमधून पण नाही दिसत. क्लोथमधून पण नाही दिसत. वुडन कपबोर्डमधून पण नाही दिसणार. शीट ऑफ नोटबुकमधून पण नाही. वॉलमधून तर नाहीच नाही. त्यानंतर एवढेच भेटले. तर आपण आता पिंक कलरने ट्रान्सल्युसेंटला टिक मार्क करू. पेपरमधून नाही दिसत, काहीच नाही दिसत आपल्याला. टी केटलमधून पण काहीच नाही दिसत. नोटबुकमधून पण काही नाही दिसत. क्लोथमधून पण काही नाही दिसत. वुडन कपबोर्डमधून पण काही नाही दिसत. आणि शीट ऑफ नोटबुकमधून तर काहीच नाही दिसत. आणि वॉलमधून तर प्रश्नच येत नाही. तर अशा प्रकारे आपण यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर जाऊया पुढे. आता आपण 2 आहे, टेल मी विथ हुम आय कॅन मॅच. तर बघा आता आपल्याला मॅच द फॉलोविंग सांगितलेलं आहे. तर बघा आपण इथे जोड्या लावूया. आता मिरर काय आहे, रिफ्लेक्शन आहे. ओके, फायरफ्लाय काय आहे, ल्युमिनस आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये लाईट सोर्स आहे. पिन होल कॅमेरा काय आहे, तो काय आहे, इन्व्हर्टेड इमेज आहे. आणि मून काय आहे, नॉन ल्युमिनस आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. तर थर्ड आहे, लिस्ट द थिंग्स इन युअर डेली लाईफ विच वी यूज ॲज अ ट्रान्सपरंट, ऑपेक अँड ट्रान्सल्युसेंट, राईट इन युअर नोटबुक. तर तुम्हाला आता लिस्ट बनवायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहे. तर आपण लवकर ॲक्टिव्हिटीज पुढच्या पण सुरू करणार आहोत. तर चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला. थँक्यू.